नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र मराठीवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आता बदलापूर पश्चिम बेलवली दत्त चौक या परिसरात आहे. आपण आज भेटणार आहोत बदलापूर शहरातल्या ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट सौ रश्मी भोसले खाडे यांना. बऱ्याच मुलांना किंवा तरुणांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना, सगळ्याच वयोगटातील लोकांना कधी कधी श्रवण यंत्रणेचा त्रास असू शकतो. ऐकण्यास कमी येत असतं किंवा बोलण्यात अडचण येत असते किंवा असे अनेक आजार असतात, जसं कॅन्सर असू देत किंवा इतर कुठलेही गंभीर आजार असू देत, ज्यामुळे आपल्या श्रवण यंत्रणेवर किंवा आपल्या आवाजावरती त्याचा परिणाम होतो आणि आपण बोलू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि यावर आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरकडून उपचार घेतो, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज घेतो. पण त्यात महत्वाची जी थेरपी असते, जी आपल्या श्रवण यंत्रणा सुधारण्यासाठी किंवा आपल्याला बोलण्यात जो अडथळा येतो त्याच्यात काहीतरी सुधारणा करण्यासाठी जी मदत होते ती ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट करत असतात. आणि तीच या ठिकाणी आपण रश्मी भोसले खाडे यांना भेटणार आहोत. त्यांनी नुकतंच इन ट्यून ऑडिओलॉजी म्हणून त्यांचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे या ठिकाणी. आणि आपण या सगळ्याच म्हणजे एकंदरीत हा प्रकार काय आहे, एकंदरीत या कुठल्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे, बदलापूर शहरातील असे किती रुग्ण असतील ज्यांना याचा फायदा होऊ शकतो, या सगळ्याची माहिती आपण या एकंदरीत कार्यक्रमातून घेणार आहोत. सर्वप्रथम मी लोकतंत्र मराठीवर तुमचं स्वागत करते. धन्यवाद. काय सांगाल, म्हणजे साधारण आपण वेगवेगळ्या थेरपीज पाहतो, म्हणजे आता अगदीच फिजिओथेरपी पासून अशा वेगवेगळ्या थेरपी पाहतो. असे विविध आजार असतात ज्यांच्यावरती आपण डॉक्टरकडून उपचार घेतो. पण ही जी थेरपी आहे की ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, याच्यावरती काय जरा सविस्तर सांगा. सर्वप्रथम मी धन्यवाद सांगते की तुम्ही इथे आला आहात आणि तुम्ही याबद्दल म्हणजे सर्व लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यास मदत करत आहात. तर ऑडिओलॉजिस्ट म्हणजे जे काही श्रवणशी संबंधित आजार असतात किंवा मग ऐकू कमी येणे किंवा त्याच्या लहान मुलांना जन्मतःच बहिरेपण असणे, याच्यावरती आपण उपचार करतो. सो सर्वप्रथम त्यांची टेस्टिंग केली जाते, त्याला ऑडिओमेट्री असं म्हटलं जातं. सो त्या मुलांमध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये ऐकण्याचं प्रमाण कितपत आहे, सो नॉर्मल रेंज पासून ते कितीपर्यंत कमी आहे, हे सगळं आपण इथे तपासणार आहोत. आणि ऑडिओमेट्री ही या ऑडिओमीटर ह्या यंत्रावरती केली जाते. सो त्याच्यामधून आपल्याला हे समजण्यास मदत होते की किती क्षमता आहे ऐकण्याची किंवा किती कमी क्षमता आहे त्या ज्येष्ठांमध्ये किंवा मुलांमध्ये ऐकण्याची. आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना हिअरिंग एड जे आहेत, म्हणजे कानाचं मशीन आपण म्हणतो, ते आपण त्यांना सजेस्ट करू शकतो. आणि स्पीच थेरपीमध्ये लहान मुलांपासून, म्हणजे काही मुलं कमी बोलतात किंवा नाही बोलत, काहींमध्ये तोतरेपण असतं, काही अडखळत बोलतात, परत कॅन्सर पेशंट्स असतात किंवा मग अफेजिक पेशंट्स असतात, म्हणजे ज्यांना मेंदूला मार लागलेला आहे किंवा मग त्यांचं बोलणं हे पूर्णपणे गेलेलं आहे, अशा पेशंटसाठी आपण स्पीच थेरपी देतो. एकंदरीत ही जी मशीन आहे ज्याच्यावर आपण ऑडिओलॉजिस्ट वरती काम करतो, एकंदरीत काय काम करतो आणि कशा प्रकारे या मशीन मधून आपल्याला सर्वसाधारण समजून येईल. ओके, सो ह्या मशीनला आपण ऑडिओमीटर असं म्हणतो. याच्यावर ऑडिओमेट्री ही टेस्ट केली जाते. सो ऑडिओमेट्री म्हणजे साधारणपणे आपली श्रवण क्षमता किती आहे, म्हणजे आपण नॉर्मल माणसांची जी रेंज असते ती 20 डेसिबल पर्यंत ऐकू शकतात, 0 ते 20 डेसिबल. मग ती जी आहे ती नॉर्मल रेंज आहे. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर मग आपल्याला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर किंवा मग प्रोफाउंड असे आपले हिअरिंग लॉसचे प्रकार असतात. सो मग ह्या मशीनवरती आपल्याला त्याची तपासणी करण्यास सोपं पडतं. मग आता ह्याच्यामध्ये एअर कंडक्शन आणि बोन कंडक्शन असे दोन प्रकार असतात. एअर कंडक्शन म्हणजे आपण जे काना थ्रू ऐकतो आणि बोन कंडक्शन म्हणजे आपल्या कानाच्या मागे एक हाड असतं त्याच्या थ्रू ऐकतो. मग ह्याच्याने आपल्याला त्या माणसाला कुठल्या प्रकारचा हिअरिंग लॉस झालेला आहे हे समजण्यास मदत होते. साधारण आपण बघतो की लहानपणापासूनच काही मुलांना बहिरेपण असतं, मग त्यांच्यावरती कशा प्रकारचे तुम्ही उपचार करता. त्या मुलांसाठी जी मशिनरीज असते ते वेगळं असतं. सो मोस्टली त्या मुलांचं जे आहे त्यांना जन्मतःच बहिरेपण आलेलं असतं. सो पहिले त्यांची एबीआर तपासणी, म्हणजे बेरा म्हणतात त्याला, ब्रेनस्टॉर्म इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री, हे त्याचं पूर्ण नाव आहे. सो त्या लहान मुलांचे आपण रिस्पॉन्स घेऊ शकत नाही. आता ऑडिओमीटरवर कसं असतं की आपल्याला समोरचा माणूस रिस्पॉन्स देणार आहे, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ह्या माणसाला ऐकू येत आहे की नाही, पण लहान मुलं तसा रिस्पॉन्स देऊ शकत नाही.
सो ती बेराची टेस्ट केली जाते. सो साधारणतः 3 लहान मुलांना झोपवून केली जाते आणि त्यांना ते झोपल्यानंतर त्यांचे जे मेंदूतील रिस्पॉन्स असतात ते आपण कॅच करतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की मुलांना कितपत ऐकू येत आहे किंवा त्यांची श्रवण क्षमता किती आहे. पण या सगळ्या उपचाराने त्यांच्यासाठी कुठला फायदा होऊ शकतो? बरोबर. आपण कसं आपल्याकडे समाजात असा समज आहे की ठीक आहे, लहान मूल लेट बोलत आहे सो अजून 1-2 वर्षांनी बोलेल किंवा नंतर बोलेल, पण असं नाहीये. जितक्या लवकर आपण त्याची तपासणी करतो, आता सपोज आपल्याला सर्दी खोकला जरी झाला आहे तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो, पण लहान मूल बोलत नाहीये तर मग आपण वाट बघतो. बट हे वाट बघण्यापेक्षा जर त्याची तपासणी योग्य प्रमाणात झाली आणि लवकरात लवकर झाली तर मग त्या मुलाला पुढचं जे काही आहे म्हणजे थेरपीज आहेत, कानाची मशीन बसवणं आहे, त्याच्यानंतर पण त्याला स्पीच थेरपी घ्यावी लागणार. सो ती सगळी जी त्याची डेव्हलपमेंट आहे ती नॉर्मलाइज व्हायला ती पटकन होते. जर तुम्ही हे लेट केलं तर लहान मुलांची जी डेव्हलपमेंट असते ती 1 ते 5 वर्षापर्यंत खूप चांगल्या प्रकारे होते. म्हणजे त्यांच्या मेंदूची वाढ आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलपमेंट. बट जसं 5 वर्षानंतर ही डेव्हलपमेंट थोडी थोडी कमी किंवा हळू होते. सो 5 वर्षापर्यंत त्या मुलाला जे बौद्धिक ज्ञान मिळतं ते त्याच्यानंतर मिळत असतं, पण ते कमी प्रमाणात मिळेल किंवा मग त्या ज्या गोष्टी त्याने अडॅप्ट केलेल्या आहेत त्यानंतर बदलणं थोडंसं कठीण जातं. त्याच्यामुळे 5 वर्षापर्यंत मुलांना आपण जर स्पीच थेरपी आहे किंवा मग कानाची मशीन लावून त्याला जितकी प्रॅक्टिस होईल सो ती त्याला नॉर्मल सोसायटीमध्ये जगण्यास किंवा पुढे नॉर्मल प्रवाहात येण्यास मदत करते. म्हणजे ते मूल अगदी नॉर्मल शाळेत शिकू शकतं, नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगू शकतं. हे सगळं त्यांना होण्यास मदत होते. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही अर्ली इंटरव्हेन्शन करू शकता तेवढंच त्या मुलासाठी खूप चांगलं असतं. जन्मतः ज्या मुलांना अशा प्रकारचा त्रास असतो, ज्यांना बहिरेपण असतं, अशा कुठल्या मुलांवरती तुमच्या अनुभवातून असं म्हणजे असं आहे का की त्या मुलांना त्यानंतर ऐकायला येऊ लागले या थेरपीनंतर थोड्याफार प्रमाणात का होईना? थेरपी म्हणजे कसं, ही ऑडिओमेट्री ही थेरपी नसते, स्पीच थेरपी देतो. सो लहानपणी ज्या मुलांचं टेस्टिंग झालेलं आहे, आता बेरा टेस्टिंग झालं आणि त्याच्यात आपल्याला कळलं आहे, सो पहिले आपण काही 3 महिने त्या मुलांना मशीन लावायची हे देतो. म्हणजे आपण त्यांना मशीन लावून मग त्यांची थेरपी घेतली जाते. सो जरी मशीन मधून रिस्पॉन्स असला, आता मोस्टली ज्या मुलांना जन्मतः बहिरेपण असतं त्यांचा लॉस हा प्रोफाऊंड असतो. म्हणजे 90 डेसिबल पेक्षा जास्तचे आवाज जे आहेत, म्हणजे आता आपलं रेल्वेच्या इंजिनचा भोंगा असतो किंवा मग जे आपलं एरोप्लेन जातं फटाक्यांचा आवाज, तेच आवाज फक्त ते ऐकू शकतात. आता हे जे आपण नॉर्मली बोलतोय ते आवाज त्यांना ऐकू येत नाही. सो त्यांना आपण पहिले 3 महिने हिअरिंग एड लावायला सांगतो. जरी हिअरिंग एडने त्यांना फायदा नसेल तर कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून एक सर्जरी असते, ती केली जाते आणि तिथे कानाच्या आत मशीन बसवलं जातं. सो ही थोडी ऍडव्हान्स टेक्निक आपल्या भारतामध्ये आलेली आहे. सो कॉक्लिअर इम्प्लांटने ते मूल मशीन लावतं पण खूप क्लिअर आणि नॉर्मल माणसांसारखा आवाज ऐकू शकतं आणि त्याच्यानंतर पण त्याला ती थेरपी 5 वर्षांपर्यंत स्पीच थेरपी कंटिन्यू करावी लागते. सो त्याच्यामध्ये बोलण्याचे आपण एक्सरसाइज घेतो किंवा मग आपल्या ज्या टेक्निक्स असतात स्पीच थेरपीच्या त्याच्या थ्रू आपण मुलांना शिकवतो. आता हे झालं लहान मुलांचं किंवा जे जन्मतःच बहिरे असतात त्यांचं. पण काही जणांना अपघाताने एखादं आपलं श्रवण यंत्र आपलं गमवावं लागतं, आपल्याला ऐकू येत नाही, अशा प्रकारचे जे लोक असतात ज्यांनी आधी सगळंच ऐकलेलं आहे आणि अचानक त्यांचं बहिरेपण आलेलं आहे, त्यांना कुठले शब्द ऐकू येत नाही, तर त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची थेरपी? मोस्टली आपण बघतो आजकाल बॉम्ब ब्लास्ट होतात, त्याच्यामध्ये पण मोस्टली श्रवण क्षमता आपली कमी होते. सो कधी कधी ही श्रवण क्षमता पूर्ववत होऊ शकते. म्हणजे ते त्या वेळेपुरतं आलेलं बहिरेपण असतं, पण कधी कधी त्याचा आघात हा प्रचंड जास्त काळासाठी होऊ शकतो. सो त्यावेळेला आपण त्यांना आपली ऑडिओमेट्री टेस्ट करून मग त्यांची श्रवण क्षमता ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण त्यांना मशीन्स रेकमेंड करू शकतो. आता हे झालं ऑडिओलॉजिस्टवर, आपण आपल्या श्रवण यंत्रणेविषयी. आता स्पीच थेरपी जी आहे, आपण बोलण्याची जी क्षमता आपली वाढवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कशा प्रकारे काम करतो? ओके, सो लहान मुलांमध्ये आजकाल आपण विविध आजार बघतो. स्वमग्नता म्हणजे ऑटिझम, परत काही मुलांना लर्निंग डिसॅबिलिटीज असतात, परत काही मुलांचं आपण मेंटली रिटार्डेड ती मुलं असतात, किंवा मग जी मुलं असतात काही त्यांना हिअरिंग इम्पेअरमेंट असते लहानपणापासून.
सो त्यांनी तर लहानपणापासून आवाज ऐकलेलाच नाहीये, सो त्यांना स्पीच थेरपी लागू पडते. परत काही मुलं असतात ती थोडं बोबडं बोलतात किंवा मग अडखळत बोलतात, ज्याला आपण स्टटरिंग किंवा स्टॅमरिंग म्हणतो, त्यांना आपण स्पीच थेरपी देऊ शकतो. आणि काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये आता आपल्या इथे ऍक्सिडेंटचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात आहे, त्याच्यामुळे मेंदूला मार लागून अफेजिया होण्याचा धोका असतो. त्या अफेजियामध्ये पण आपली बोलण्याची क्षमता काही प्रमाणात अफेक्ट होते. सो त्यांना आपण स्पीच थेरपी देतो. ब्रेन ट्युमर असतो किंवा मग तोंडाचा कॅन्सर आहे, ज्यांच्या तोंडाचा कॅन्सरमुळे जीभ कापावी लागते किंवा घशातनं स्वरयंत्र काढून टाकलं जातं, सो त्याच्या वेळेला आपण त्यांनाही स्पीच थेरपी देतो. परत काही पेशंट्सना कॅन्सरमुळे किंवा तत्सम आजारांमुळे गिळायला त्रास होतो. जे आपण अन्न गिळतो ते आपण नॉर्मली गिळतो, त्यांना गिळता येत नाही, ते त्यांचं अन्न नाकावाटे किंवा तोंडाद्वारे बाहेर पडतं. सो त्यांनाही आपण स्वॅलोईंग थेरपी ही थेरपी देतो. परत पार्किन्सन्स डिसऑर्डर आहे, अल्झायमर्स आहे, ज्याच्यामध्ये स्मृतिभ्रंश होतो, अशा डिसऑर्डर्समध्ये पण आपण स्पीच थेरपी देतो. या सगळ्याचा किती फायदा होतो त्या रुग्णांना? ऍक्च्युली जे ज्येष्ठ आहेत, ज्यांना अफेजिया झालेला आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं कम्युनिकेशन गेलेलं असतं. आता कसं इतके वर्ष आयुष्याचे त्यांनी बोलत काढलेले असतात आणि अचानक त्यांची वाचा जाणं हे त्यांच्यासाठी जास्त शॉकिंग असतं, कारण की ते दुसऱ्यासोबत बोलूच शकत नाहीये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आता एखादा व्यक्ती अंध असेल किंवा जरी त्याचा अपंग असेल, हातपाय तुटला असेल, तर तो समाजाच्या प्रवाहात वावरू शकतो कारण त्याला बोलता येत आहे. पण एखाद्या व्यक्तीची वाचा गेली असेल किंवा त्याला ऐकू येत नसेल, तर त्या व्यक्तींना समाजात वावरणं थोडं कठीण जातं, कारण की ते दुसऱ्यासोबत कम्युनिकेशन ठेवू नाही शकत. त्याच्यामुळे मग त्या व्यक्तींना स्पीच थेरपीने आपण ऍटलिस्ट त्यांच्या बेसिक गरजा आहेत त्या, किंवा मग घरात वावरताना किंवा समाजात वावरताना त्यांना कसं कम्युनिकेट करता येईल त्याच्यासाठी आपण त्यांना हेल्प करू शकतो. परत लहान मुलांना तर त्याचा बराच फायदा आहे. म्हणजे जी लहान मुलं अडखळत बोलतात, बोबडं बोलतात, त्यांचं स्पीच क्लिअर होण्यासाठी आपण थेरपी देतो. जी लहान मुलं अगदीच बोलत नाहीत किंवा मग ऑटिस्टिक आहेत, मग त्यांचे वेगळे वेगळे थेरपीचे प्रकार असतात. आता त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी आली, स्पीच थेरपी आली. सो आता ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना बिहेवियरल इश्यूज पण जास्त असतात. सो मग ते पण करेक्ट करून आपण त्यांना स्पीच थेरपी देतो. मेन आपलं स्पीच थेरपीचा एम हाच असतो की त्या लोकांना ज्यांना बोलण्याचा त्रास आहे त्यांना समाजात कम्युनिकेट करता यावं, दुसऱ्यांशी त्यांना स्वतःचं बोलणं किंवा स्वतःची भावना जी आहे ती व्यक्त करता यावी, याच्यासाठी आपण स्पीच थेरपी देतो. काही लोकांचं असतं की त्यांचा स्वर म्हणजे श्रवण यंत्रणेत बिघाड असतो, त्यांना ऐकू येत नाही, पण त्यांची स्वर यंत्रणा खूप चांगली असते. मग अशा वेळेला ज्यावेळेला आपल्या कानावरती शब्दच पडत नाही, त्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. बरोबर. आणि त्यामुळे आपली स्वर यंत्रणा पण अगदीच निकामी होऊन बसते. मग अशा सगळ्या रुग्णांना याचा किती फायदा होऊ शकतो? हो, याच्यामध्ये पण स्पीच थेरपी. आणि मग त्यावेळेला पहिले तर त्यांना ऑडिओमेट्री करून त्यांची श्रवण क्षमता किती आहे हे तपासली जाते आणि मग त्या योग्यतेचं त्यांना जे मशीन असतं, हिअरिंग एड म्हणतो त्याला आपण, ते दिलं जातं. सो हिअरिंग एडने जर त्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल तर मग त्यांचं स्पीच थेरपीने पण आपण ते सुधारलं जाऊ शकतं. कारण की अशा वेळेला जे बोल आहेत ते थोडेसे स्पष्ट नेतात, लोकांना कळत नाही, ते बोबडे येऊ शकतात किंवा मग लोकांना समजणार नाही, अशा ह्याच्यात ते बोलू शकतात. सो मग तेव्हा जर हिअरिंग एड मिळाला तर मग आपण त्यांना स्पीच थेरपीने ते त्यांचे जे स्पीचचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण करेक्ट करू शकतो. आपल्या बदलापूर शहरात म्हणजे माझ्या माहिती अनुषंगाने तरी आपल्या बदलापूर शहरात तरी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट नाही आहेत. हो, मी आज पहिल्यांदाच तुमची आणि माझी भेट होते या अनुषंगाने. नक्कीच हा जो विषय आहे हा खूप म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून खूप असा संवेदनशील विषय आहे आणि या विषयासाठी नक्कीच तुम्ही पुढाकार घेतलेला आहे. का म्हणजे या क्षेत्रात यावंसं का वाटलं आणि हे क्षेत्र निवडावं? खरं तर पहिले मला देखील या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. सो माझ्या वडिलांनी 12वी नंतर परीक्षा द्यायच्या असतात, सो त्याच्यानुसार हे शोधलं होतं आणि त्यांचे एक मित्र आहे ते ENT डॉक्टर आहेत. सो त्यांना विचारलं की कसं आहे हे, काय आहे. तो त्यांच्या मित्राची मुलगी हे करत होती त्यावेळेला. सो त्यांना विचारलं, ते म्हणले की छान आहे, आपल्या इथे आता सध्या तरी या फील्डला खूप जास्त मागणी आहे आणि परदेशात पण खूप मागणी आहे. सो त्यावेळेला अलियावर जंग म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट आहे बँड्राला, सो त्यांची मी ऑल इंडिया लेवलची एंट्रन्स टेस्ट दिलेली होती आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागला
सो मी त्या कॉलेजमध्ये 4 वर्ष BA SLP ही डिग्री घेतलेली आहे, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आणि त्याच्यानंतर मग मी आता शाळेत स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करते. आणि मग मी विचार केला की इथे पेशंट्सना जास्त गरज आहे, इथे पण पेशंट्स आहेत, म्हणून मग क्लिनिक चालू केलं. पण कुठेतरी अजून अवेअरनेस तसा नाहीये, कारण आपण घरात जर असा कुठला म्हणजे रुग्ण असेल ज्याला ऐकू येत नाहीये किंवा बोलता येत नाहीये, तर बऱ्याच वेळेला असं होतं की याला कुठला तरी मानसिक आजार असू शकतो का, मग ती लाजण्याची पद्धत, बाहेर न सांगण्याची पद्धत, या सगळ्यामुळे कुठेतरी हा अवेअरनेस कमी आहे. त्यामुळे कदाचित काही रुग्ण जे आहेत ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. अगदी काय आव्हान कराल अशा रुग्णांसाठी? ऍक्च्युली आपल्या इथे आपल्या समाजात पूर्वीपासूनच्या ज्या रूढी चालत आलेल्या आहेत त्याच्यामुळे अवेअरनेस खूप कमी आहे. आणि जास्त करून लोक गावात राहतात, तिथे तर अवेअरनेस खूप जास्त कमी आहे. गावातच नाही म्हणणार, शहरी भागामध्ये पण अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणजे एखादं मूल बोलत नसेल तर ते का बोलत नाहीयेत हा पालक विचार करत नाहीत. तर मग ते विचार करतात ठीक आहे आता 1च वर्षाचा आहे, थोड्या दिवसांनी बोलेल. पण मग थोडे दिवस करता करता त्या मुलाच्या प्रगतीमध्ये किंवा मग त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये ते खूपच अडचणीचं ठरू शकतं. सो असं न करता तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या ऑडिओलॉजिस्ट किंवा स्पीच थेरपिस्टना दाखवू शकता. आता श्रवण क्षमता कमी झालेली आहे किंवा समोरच्याला ऐकू येत नाही, तर आपण त्याचं हसं उडवतो की काय तुला ऐकू येत नाहीये का, किंवा मी एवढंसं बोललेलं तुला कळत नाहीये. पण मग ते त्या माणसाला लागतं आणि त्याला असं वाटतं की अरे मला ऐकू येत नाहीये, म्हणजे मग माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि या भावनेने मग तो दाखवत नाही किंवा मग नाही मला ऐकू येत आहे व्यवस्थित, ही पण एक भावना असते की नाही मला व्यवस्थित ऐकू येत आहे, मला सगळं ऐकू येत आहे. पण त्या माणसाला कुठेतरी असते ती श्रवण क्षमता कमी झालेली असते. वयापरत्वेत तर सगळ्यांची श्रवण क्षमता कमी होते. मोस्टली 60च्या पुढे आपली जी श्रवण क्षमता आहे ती कमी होत जाते. सो अशा सगळ्यांना माझं आवाहन आहे की तुम्हाला स्वतःला जेव्हा त्रास जाणवतो, आता साधारण आपल्याला जरा खोकला जरी झाला तरी आपण डॉक्टरांकडे जातो किंवा डोळ्याला दिसत नसलं तरी आपण डॉक्टरांकडे जाऊन चष्मा लावतो. सो ह्या सगळ्याचा बाऊ न करता तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्ही दाखवा. तुमच्या जवळ जे ऑडिओलॉजिस्ट किंवा स्पीच थेरपिस्ट असतील सो त्यांना दाखवा आणि स्वतःचं हिअरिंग चेक किंवा मग लिसनिंग चेक आपण करून घेतलं पाहिजे. तसंच स्पीचचे जे काही इश्यूज आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता. आणि जितकं लवकरात लवकर आहे, आता जर तुमचं निदान लवकर झालं तर तुमच्या कानाची मशीन बसवली जाते आणि ती जी श्रवण क्षमता कमी होते ती पुढे कमी जास्त अजून जास्त होणार नाही, तर ती तुम्हाला तेवढीच्या तेवढीच राहील. ती नॉर्मल होईल असं नसतं. पण जसं आपल्याला एकदा चष्मा लागला तसा चष्मा लावावाच लागतो, तसं ते श्रवण यंत्र लावावंच लागतं. सो ही मी सगळ्यांना आवाहन करेल की तुम्हाला जे जवळचे निदान करू शकतात त्यांच्याकडे तुम्ही नक्की जावं. काही लोक असतात ज्यांना बोलता येतं पण अगदीच ते खूप वेगानं बोलतात, त्यांची बोलण्याची गती इतकी असते की ते जे बोलत असतात ते समोरच्याला समजत नाही. मग अशा लोकांना या स्पीच थेरपीचा कितपत फायदा होतो? हो, त्याच्यामध्ये पण आपण काही टेक्निक्स असतात, त्याच्याने आपण त्यांना, आता जे लोक फास्ट बोलतात त्यांना मोस्टली अडखळण्याचा त्रास असतो, आपण स्टटरिंग किंवा स्टॅमरिंग असं म्हणतो. ते तत प असं करून बोलतात. सो ते मोस्टली फास्ट टॉकर्स असतात, ते जोरात बोलतात किंवा फास्ट बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त होतो. सो मग त्यांना आपण अशा टेक्निक्स सांगतो की ज्याने ते हळू किंवा मग फास्ट न बोलता कमी बोलतील आणि खूप हळू बोलतील. त्याच्यामुळे मग त्यांचं ते जे अडखळण आहे ते पण कमी होण्यास मदत होते. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विषय आहे हा अतिशय संवेदनशील विषय आणि दुसरी गोष्ट अगदीच कोणाच्या माहितीत किंवा ऐकव्यात नसलेला विषय होता आणि त्या विषयाला घेऊन आज आपण इथे चर्चा केलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा देत या सगळ्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला देखील सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. माझ्या या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात, माझा इंटरव्ह्यू घेतलात आणि या विषयाबद्दल सगळ्यांना माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्कीच बदलापूर शहरातील किंवा बदलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील असे काही नागरिक आहेत ज्यांच्या घरात लहान मुलं असू शकतं ज्याला अजूनपर्यंत ऐकू किंवा बोलू येत नसेल, असे वयोवृद्ध लोक असतील, असे तरुण वर्ग असतील, सगळ्यांनाच आवाहन करण्यात येत आहे की नक्कीच तुम्हाला अशा काही अडचणी असतील तर तुम्ही बदलापूर पश्चिम इथल्या दत्त चौक बेलवली येथील रश्मी भोसले खाडे यांच्या इन ट्यून
ऑडिओलॉजी या क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता. तुमचं जे व्यंग आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही मात करू शकता, पण त्यासाठी तुम्ही अवेअर होणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यांना कुठेतरी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगेन, या क्लिनिकला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्याची सगळी माहिती आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला देऊच. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही आमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. धन्यवाद.